श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेचं क्षितिज या मालिकेत नारायण सुर्वे यांच्या चंद्रा या कवितेसंदर्भात प्रथमेश पाठक यांचा काव्यानुभव आपण ऐकणार आहात. मराठी कवितेच्या क्षितिजावर काही महान कवी झाले जे आयुष्यभर लिहित होते आणि त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून रसिक अचंबित होऊन जात होते, जसे की कुसुमाग्रज, पाडगावकर. आणि काही कवी असे होते जे मोजक्याच पुस्तकातून आपल्याला भेटले, पण दशकानुदशकं आपण त्यांचं साहित्य वाचत राहिलो आणि त्याला दाद देत राहिलो. असाच एक महान कवी म्हणजे नारायण सुर्वे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत वाढलेले सुर्वे गिरणी कामगार आणि समाजातील अत्यंत दुर्लक्षित समाजाच्या उत्तुंग प्रतिभेचे मानबिंदू आहेत. आजही त्यांच्या वास्तववादी कविता वाचत असताना आपल्याला समाजातील तो भाग लख्ख दिसत असतो जो अनेक काळ दुर्लक्षित होता किंवा ठेवला गेला होता. आज आपण नारायण सुर्वे यांची चंद्रा ही कविता अनुभवणार आहोत. या कवितेतील चंद्र तुम्हाला आकाशातील चंद्र वाटला तर तुम्ही सुर्वे यांच्या अगाध काव्यप्रतिभेला नमन करालच, पण बहुधा या कवितेत सुर्वे यांना अभिप्रेत असलेला चंद्र म्हणजे सामान्य कामगाराची स्वप्न या अर्थी आहे. ऐकूयात कविता. चंद्रा. ह्या खिडकीतून सरळ आत उतरून ये. चल, हे कपडे घाल. तुझी कोमल बोटं मळतील, मळू दे. हाताला घट्टेही पडतील, पडू देत. सर्वांची सुरुवात अशीच असते. झुपकेदार मिशांचा हा इंजिनियर ढग जवळ येऊन थपकावा तसा थपकेल. विचारील, हे नाजूक रुपडे कुठले? तू मात्र आपले लक्ष समोरच ठेव. फारच मोठे वय झाले रे तुझे. चालेल म्हणा, रात्रशाळेत सहजच घेतील. जीवनाची सर्व रहस्ये तुलाही उलगडतील. पहिल्याच 3 कडव्यांमध्ये सुर्वेंनी चंद्राचं निरागस असणं, बिचारं असणं स्थापित केलेलं आहे. लक्षात घ्या, पूर्वी शक्यतो एका कामगाराच्या ओळखीनं दुसरा कामगार भरती होत असे आणि मग तो गिरणीत आला की त्याला कामाचं स्वरूप समजावलं जायचं. इथेही तेच होतंय. ही माणसाची स्वप्ने कामगार म्हणून रुजू होताना त्यांचं निर्मळ असणं पहिल्याच क्षणी पुसले जाते. किती बारीक निरीक्षण आहेत बघा. जेव्हा सुर्वे म्हणतात की मळकट कपडे घालून तुझेही हात मळतील, मळू देत. एखादा तब्येतीने नाजूक कामगार आला की इंजिनियर कुत्सितपणे हसतो की याला जमेल का काम. इथेही चंद्रावर तोच प्रयोग होतोय. कामगार उन्नत व्हावा म्हणून रात्रशाळेत घालायचा संदर्भही चटका लावतो बरं का. पुढे ऐका. आणखी एक. सूर्यमालेतील सर्वांविषयी विचार करणारे आम्ही कधी भाकरीचा चंद्र म्हणतो, कधी गालावरचा. फारच झिजल्यात रे या उपमा. तू आपला आमच्यासारखा सामान्य हो. ह्या कडव्यातील सूक्ष्मता लक्षात घेण्यासारखी आहे. एकीकडे सर्वांना सामावून घेण्याचं धोरण आपण जोपासतो आहोत म्हणायचं आणि दुसरीकडे फक्त समाजातील प्रतिष्ठित आणि प्रस्थापित वर्गाला जवळ करायचं, ही तर जुनीच खोड आपल्याकडची. चंद्रासोबत पण हेच होतंय. सूर्यमालेतील सगळ्यांचा उल्लेख येतो तो ह्याच अनुषंगानं. पुढे ऐका. शेवट आला आता कवितेचा. चंद्राचे चंद्र पण आता पूर्णपणे मोडीत निघालंय. त्याला वास्तवाची जाण दिली आहे. थोडक्यात उराशी बाळगलेल्या स्वप्नांना बाहेरचा रस्ता किंवा घरातील कोनाडा दाखवलाय आणि आता या अशा एकट्या, दुर्बळ, हतबल चंद्राला अधिकृतपणे सर्वसामान्य बनवलं पाहिजे. त्याच्यावर शिक्का बसला पाहिजे की तो सर्वसामान्य झाला. आणि मग सुर्वे लिहितात, ही तुझी पावती ट्रेड युनियनची. वाह. आता कदाचित चंद्राला वाटेल की हे नको, परत जावं. आणि तेही उरले सुरले स्वप्न चिरडत कविता संपते. पृथ्वीवरून सहजच दिसेल एवढा मोठा विराट कारखाना भेट म्हणून. परतीच्या वाटा आधीच विचारू नकोस. येतानाच्या सर्व खुणा तू विसरला असशील. येतानाच्या सर्व खुणा तू विसरला असशील तर आमचे हात तुला मार्ग दाखवतील, तर आमचे हात तुला मार्ग दाखवतील. एका कामगाराला दुसरा कामगारच साथ देत असतो. एका पीडिताला दुसरा पीडित सांभाळत असतो. सुर्वे यांनी आपल्या या एकाच कवितेत लाखो शोषितांच्या मनातील स्वप्नांचे चंद्र जपलेत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेचं क्षितिज या मालिकेत चंद्रा या नारायण सुर्वे यांच्या कवितेसंदर्भात प्रथमेश पाठक यांचा काव्यानुभव आपण ऐकत होतात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.